नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण एक वाटी रव्यापासून खूपच कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी कांदा घेतला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा असा चिरून घेतला आहे. अगदी पातळ असा चिरून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा अगदी बारीक चिरून घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. आता यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलं मी. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे. एक छोटा चमचा मीठ घातलं. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. कांदा आणि मीठ छान असं कुस्करून घ्यायचं, म्हणजे कांद्याला भरपूर पाणी सुटतं. या रेसिपीमध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत. तर असा 2 ते 3 मिनटं कांदा मी मिठाबरोबर छान एकजीव करून घेतला. तर आता पाहू शकता भरपूर असं पाणी सुटलं याला. आता यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. तर इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. मी जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो इथे घेतला आहे. याबरोबरच यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं, म्हणजे चव रेसिपीला छान येते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. कांद्याला भरपूर पाणी सुटलं आहे आणि यामध्ये आपण पाववाटी दही घातलं. तर याच मॉइश्चरमध्ये हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे ड्राय वाटेल, पण जसं जसं मळत जाऊ आपण तसं तसं कांद्याला आणखी पाणी सुटेल आणि याचा गोळा तयार होईल. अगदी कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे. तर आता पहा, याला बाइंडिंग यायला लागले आणि याचा असा गोळा व्हायला लागला आहे. तर इथे असा याचा गोळा मळून मी तयार करून घेतला आहे. तर इथे पाहू शकता थोडासा सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे. आता हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. तर कमीत कमी अर्धा तास आपल्याला हा गोळा झाकून ठेवून द्यायचा आहे बाजूला. तर असा अर्धा तास ठेवल्यामुळे रवा छान फुलेल याच्यातला. तर इथे आता अर्धा तास झाला आहे. आपण पाहूया, ते आणखी घट्ट झालं आहे. तर पुन्हा एकदा आपण याला मळून घेऊया, म्हणजे पुन्हा हा गोळा सॉफ्ट होईल. तर 2 मिनटं असं मळून घेतल्यानंतर आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. छोट्या आकाराचा गोळा घेतला. याच्यापासून आज आपण रवा वडा बनवणार आहोत. तर इथे पहा, एक असा गोळा मी घेतला आहे. आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली. यावरती आपण आता हा वडा थापून घेणार आहोत. तर याला मी आधी तेल लावून घेते, म्हणजे याला पीठ चिकटणार नाही आणि आपल्याला वडा व्यवस्थित असा थापता येईल. अगदी पातळ वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर इथे या बॅगला दोन्ही बाजूला मी तेल लावून घेतलं. आता तयार गोळा इथे मी ठेवला आणि आता आपण हाताने याला पसरवून अगदी पातळ तयार करून घेऊया. तर हा बंगलोरचा स्पेशल असा रवा वडा आहे, जो तिथे चहाबरोबर खाल्ला जातो. रव्याला बाइंडिंग कमी असल्यामुळे कडेने हे असं थोडंसं तुटल्यासारखं वाटत असेल, पण तुम्ही याला हाताने असं एकत्र करून याचा असा पातळ अगदी वडा थापून घ्या. तर इथे वडा पहा थापून तयार करून घेतला आहे मी. अगदी पातळ आहे. आता हा वडा आपण फ्राय करून घेऊया. तर इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे.
तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हा वडा सोडायचा आहे। इथे लक्षात ठेवा, वडा तेलात सोडल्यानंतर लगेचच आपल्याला याला हलवायचं नाही आहे, अगदी सॉफ्ट आहे त्यामुळे कुस्करू शकतो। तर आधी याला 2 मिनटं आपण फ्राय करून घेऊया आणि नंतर याला उलटूया। तर हा वडा मध्ये एकदा उलटून मी दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेतला। तर आता पहा, हा वडा दोन्ही बाजूने छान असा रंग आला आहे आणि छान कुरकुरीत झाला आहे। तर आपण काढून घेऊया। कांदासुद्धा फ्राय झाल्यामुळे त्याची चव खूप छान लागते। तर याच्यातलं तेल निथळून मी हा वडा काढून घेते। आता असेच आपण उरलेले वडेसुद्धा इथे तयार करून घेऊया। तर चहाबरोबर हा वडा तुम्ही सर्व करू शकता। इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केला आहे। हे वडे मस्त कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतात। तर आपण जो 1 वाटी रवा घेतला त्यामध्ये माझे 5 वडे तयार झाले। तर पाहू शकता, दिसायला सुद्धा हा वडा खूप मस्त दिसतोय। तर इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। अगदी क्रिस्पी कुरकुरीत आहे वडा पहा। तर कमी साहित्यामध्ये होणारा मस्त असा हा रवा वडा नक्की करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।